सो फ्रेंड्स, स्टार्ट आपण पहिली स्लिप नॉटने करणार आहोत. त्याच्यानंतर 15 चेन्स घेणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 चेन्स घेणार आपण. त्याच्यानंतर ही पहिली चेन स्किप केल्यावर पुढच्या 7 चेन्सवर आपण स्लिप स्टिच घालणार. ही पहिली स्किप करणार, डायरेक्ट स्लिप स्टिच करणार आपण पुढच्या 7 चेनमध्ये. 1 2 3 4 5 6 7. प्रत्येक चेनमध्ये एक एक अशी आपण 7 स्लिप स्टिच करून घेतल्या. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घेतल्या. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशे घालायचे आहे. 2 वेळेला सुईवर धागा घ्यायचा. पुढच्या चेनमध्ये एक ट्रिपल क्रोशे, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक ट्रिपल क्रोशे. आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे बनवायचे आहेत एक चेनमध्ये. हा दुसरा झाला. अजून एक पुढच्या चेनमध्ये ट्रिपल क्रोशे. 3 ट्रिपल क्रोशे केले. त्याच्यानंतर पुढच्या अजून एक चेनमध्ये डबल क्रोशे करायचं आहे. एक डबल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. 2 डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे करायचं आहे. एक सिंगल क्रोशे झाला. त्यानंतर आता आपली ही शेवटची चेन राहणार, त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं. स्लिप स्टिच करून बंद करायचं. ही आपली एक साईड तयार झाली. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घेतल्या. आता 3 चेन आपण ज्या चेनमधनं केल्या आहेत त्याच चेनमध्ये 3 डबल क्रोशे घालायचे. म्हणजे ही जी शेवटची चेन आहे ज्याच्यात आपण स्लिप स्टिच केली आहे त्याच चेनमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3 डबल क्रोशे घातले. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घेऊन हा जो शेवटचा डबल क्रोशे आहे त्याच्या या लूपमधनं सुई घेऊन एक पिको तयार करायचा असा. त्याच्यानंतर पुन्हा त्याच चेनमध्ये जिथे आपण आता 3 डबल क्रोशे घातले त्याच चेनमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. अजून 1 2 त्याच चेनमध्ये 2 डबल क्रोशे. 1 2 3 चेन करून या दुसऱ्या डबल क्रोशेच्या या लूपमधनं एक पिको तयार करून घ्यायचा. स्लिप स्टिच करून पिको तयार करायचा. त्याच्यानंतर पुन्हा त्याच चेनमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3 डबल क्रोशे केले. त्याच्यानंतर 3 चेन 1 2 3 चेन करून त्याच चेनमध्ये स्लिप स्टिच करून बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने असं आपण मांजराचं डोकं तयार करणं. त्यानंतर जसं आपण इथे केलं होतं त्याच पद्धतीने आता आपण इकडनं आपण ते सेकंड बॉडी हाफ पूर्ण करून आता पहिली
जसं इथे आपण सुरुवात केली होती स्लिप स्टिच, सिंगल क्रोशे, डबल क्रोशे, ट्रिपल क्रोशे, त्याच पद्धतीने आता इकडनं उलटं करत जायचं. तर पहिली आपण पहिल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे करून घेऊया. एक सिंगल क्रोशे, त्याच्यानंतर पुढच्या एक एक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे, एक, दोन, एक एक डबल क्रोशे झाले. पुढच्या 3 चेनमध्ये एक एक ट्रिपल क्रोशे, एक, पहिला ट्रिपल क्रोशे, हा दुसरा ट्रिपल क्रोशे आणि तिसरा ट्रिपल क्रोशे. त्याच्यानंतर ही जी शेवटची चेन आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करून बंद करून घ्यायचं. या अशा पद्धतीने हा आपला मांजराचा सेकंड हाफ बॉडी तयार झाली. इथे हे धागा कट करून घेऊया. इथे आता धागा कट करून आपण हा धागा मागे लपवून घेतला आहे. अशा पद्धतीने हा आपला एक कॅट शेपचा फ्रंट साईड तयार होते. तुम्हाला जर सिंगल साईड करायची असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता, किंवा त्याला जर अजून पफी बनवायचं असेल तर अजून एक सेकंड पार्ट बनवून इथे जॉईंट करायचं आहे. तर आता सेकंड पार्ट बनवताना सेम कलर घ्यायचा. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. एक स्लिप नॉट आणि 10 चेन्स करून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 चेन्स करून घेतल्यावर पहिल्या 3 चेन सोडायच्या, 1 2 3, आणि चौथ्या चेनमध्ये एक ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा. एक ट्रिपल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक ट्रिपल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक ट्रिपल क्रोशे, म्हणजे 3 चेनमध्ये एक एक असा ट्रिपल क्रोशे करून घेतला आपण. त्याच्यानंतर पुढच्या एक एक चेनमध्ये डबल क्रोशे करून घ्यायचं आहे. एक डबल क्रोशे, दुसरा डबल क्रोशे, त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी बंद करून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 2 3 3 चेन करायचं, आणि आता जिथे आपण स्लिप स्टिच केलं त्याच चेनमध्ये 8 डबल क्रोशे घालून घ्यायचे. एकाच चेनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8. एकाच चेनमध्ये 8 डबल क्रोशे घालून घेतले. त्याच्यानंतर 1 2 3 3 चेन करून त्याच चेनमध्ये स्लिप स्टिचनी बंद करून घ्यायचं. त्याच्यानंतर जसं आपण इथे केलं होतं त्याच पद्धतीने ही साईड करून आपण क्लोज करून घ्यायचं. स्लिप स्टिच केल्यानंतर पहिल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, त्याच्यानंतर एक एक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्यानंतर पुढच्या 3 चेनमध्ये एक एक ट्रिपल क्रोशे, 1 2 आणि 3. एक एक चेनमध्ये एक एक ट्रिपल क्रोशे करत 3 ट्रिपल क्रोशे केले आपण. त्याच्यानंतर 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, आणि स्लिप स्टिच करून बंद करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपण हा कॅटचा बॅक शेप बनवला आहे. त्याच्यानंतर थोडासा धागा सोडून हा इथे बॅक साईडला असा हे शेप ठेवून
आपण सुई धाग्याने हा पूर्ण शिवून घेणार आहोत. हा इथे असा हे डोकं आणि हा बॉडी पार्ट असं आपण सुई धाग्याने शिवून घेऊया. असं धागा लास्टचा कट केल्यानंतर आपण असे सुईमध्ये हा थोडा जो धागा सोडलेला आहे तो आपण ओवून घेणार आहे आणि इथे जी बॅक साईड आहे त्याच्या इथे असं डोक्यापासून या खालच्या बॉडीपर्यंत हे दोन्ही पार्ट्स आपण एकमेकांना ओवून घेणार. त्याच्याने थोडीशी आपली किचेन पफी दिसणार. तुम्हाला जर नुसता एकच पार्ट ठेवायचा असेल तर तुम्ही तोही ठेवू शकता. अशा पद्धतीने हे आपण पूर्णपणे शिवून घेऊया. प्रत्येक चेनमधनं दोन्ही साईडनी धागा घेऊन एकत्र करून शिवून घेऊया. हा असा पूर्ण हा पार्ट आपण इकडे शिवून घेऊया. सो असे दोन्ही पार्ट्स जॉईन केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं छानसं छोटंसं मांजर तयार होतं. आता त्याला आपल्याला इथे बो करायचं आहे. त्यासाठी कुठलाही कॉन्ट्रास्ट कलर घ्या आणि एक 25 ते 30 चैन्स करून घ्या आणि त्यानंतर त्याला असा एक बो शेप देऊन अशा पद्धतीने आधी इकडनं एक कॉर्नर इकडे सरकवायचा, त्याच्यानंतर दुसरा कॉर्नर त्याच्यावरनं घेऊन त्याला असा हा बो शेप पॅटर्न करून घ्यायचा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर एखाद्या बारीक सुईने त्याला आपण शिवून घेऊया आणि तो इथे आपण असा लावून घेऊया. सो फ्रेंड्स, असा हा बो इथे सेंटरला नॉटनी बांधून घेतल्यानंतर हे असं क्यूटचं आपण छोटंसं मांजर तयार होतं. अशाच प्रकारे मी हे असं डबल कलरचं बनवलं आहे, प्लस नुसतं सिंगल एक बनवलं आहे, त्याचा सेकंड पार्ट नाही बनवला आहे. असंही बनवू शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचा वापर करू शकता. किचन म्हणून वापरू शकता, लटकन्स म्हणून वापरू शकता, बॅग्सला, लहान मुलांना खेळायला म्हणून तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे छोटीशी कॅट किचन्स तयार झाली. तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.